नमस्कार, मी योगिता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला वाफेवरचे मोदक दाखवणार आहे, पण त्याआधी माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। वाफेवरचे मोदक करण्यासाठी मी इथे 1.5 कप गव्हाचं पीठ घेतले, 1 वाटी खोबऱ्याची ती किसून घेतलेली आहे, पाण्यात भिजवून आणि त्याची काळी पाट काढून घेतलेली आहे। इथे पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे, खसखस घेतलेली आहे, वेलदोडे आणि इथे दूध घेतलंय। दुधाऐवजी तुम्ही पाणी वापरू शकतात किंवा दूध पाणी एकत्र करून वापरू शकतात। आपल्याला सारण तयार करायचे आहे, त्यासाठी मी इथे 1 चमचा तूप घेतलेले आहे। खसखस घालायची आपल्याला आणि परतून घ्यायची। वाटी गूळ घातला आहे, छान वितळला आहे। त्यात आता आपल्याला खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे आणि वेलची पूड टाकून घ्यायची आणि अर्धा मिनिटापुरतच आपल्याला परतवायचं आहे, कारण की सारण जर कडक झालं तर ते मोकळं होतं आणि भरताना त्रास होतो। 10 मिनिटं आपण सारण परतून घेतलेले आहे। आता गॅस बंद करून हे गार करून घ्यायचे। त्यासाठी आपल्याला आता कणिक मळून घ्यायचे। तर इथे मी 1.5 वाटी पीठ घेतलेले आहे आणि चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचे आहे। तेलाचा वापर करायचा नाही, कारण की कळ्या सुटून जातात तेल लावल्याने, त्यामुळे आपण इथे तेलाचा वापर करणार नाही। तर आता हे मी मिक्स करून घेते आणि यात लागता आपल्याला दुधाचा किंवा पाण्याचा वापर करायचा आहे। 1.5 वाटी गव्हाच्या पिठाला मला 1 वाटी पूर्ण दूध लागलेलं आहे। 1 वाटी दूध किंवा पाणी लावायचे आणि हे बघा मी अशा पद्धतीने पीठ मळून घेतलेले। आपल्याला खूप सैल आणि खूप कडकही ठेवायचं नाहीये आणि आता याला 5 मिनिटासाठी आपण मुरवायला ठेवायचे। छान मुरून झालेले आणि आता आपल्याला पारी लाटायला घ्यायचे। इथे कणकेचा गोळा पीठ लावून लाटून घेणार आहे। त्याच्या साहाय्याने आपल्याला पारी काढून घ्यायची। बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपल्याला पारी काढून घ्यायची। मी इथे एका चपातीचे 4 पारी करून घेतल्या आहेत। आता आपल्याला कळ्या करून घ्यायच्या आहेत मोदकाला। छान अशा कळ्या करून घ्यायच्या। तुम्ही इथे थोडं पाण्याचा हात सुद्धा लावू शकता, तरी काही गरज नसते, कारण की आपण इथे तेल टाकलेलं नाहीये, त्यामुळे कळ्या सुटू शकत नाही। फक्त कळी दाबताना व्यवस्थित दाबून घ्यायची। अशा कळ्या पाडून झाल्या आहे आणि त्यात आता आपल्याला सारण भरून घ्यायचे। सारण भरून घेतले। आता आपल्याला ह्या सगळ्या कळ्या एका दिशेला करून आणि एका राऊंडने फिरवत जायचं आहे। आपल्याला एका दिशेला फिरवत जायचं आहे मोदक। अशा पद्धतीने मोदक फिरवत जायचं आहे। छान असा आपला मोदक तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही, आणि मस्त अशा कळ्या सुद्धा आलेल्या आहेत आणि तुंब असा मोदक भरून घेतलेला आहे आपण। हे बघा, अगदी मोदकाचं पोट तुंब भरलंय। पद्धतही दाखवते तुम्हाला। या कडेला दूध किंवा पाणी लावून घ्यायचे, म्हणजे कळ्या सुटणार नाही आणि अलगद अशा आपल्याला कळ्या पाडत जायच्या आहेत। तुम्हाला हव्या तेवढ्या कळ्या तुम्ही पाडू शकता। हे बघा, छान अशा कळ्या पडत आहेत। सगळे मोदक आपल्याला असेच करून घ्यायचे। तयार झालेले आता आपल्याला वाफेवर ठेवायचे। कढईत आधीच पाणी ठेवलं होतं गरम करायला। आता त्यात इथे चाळणी ठेवून मी त्यावर केळीचं पान ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला हे सगळे मोदक वाफेवर शिजवून घ्यायचे आहेत। हे मोदक ठेवून झाले चाळणीवर। आता आपल्याला 10 मिनिटांसाठी छान वाफवून घ्यायचे आहेत। झालेले आहेत सगळे मोदक शिजलेत, बघू शकता, वाफून झालेले आहेत। 10 मिनिटाच्या वर आपल्याला मोदक वाफवायचे नाहीत। जर जास्त वाफेवर ठेवले तर ते वातडी होऊ शकतात। असे गुबगुबीत मोदक तयार झालेले आहेत आणि त्यावर मस्त अशी तुपाची धार आणि वाफवलेले मोदक तयार केलेले आहेत आपण। आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हा सगळ्यांना आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।